18 मार्चच्या पहाटे इंदोरच्या टिळक नगरमधील ग्रेटर ब्रिजेश्वरी कॉलनीमध्ये साधारण 3 ते 3:30च्या दरम्यान अचानक आरडाओरडा सुरू झाला. मनोज फुगलिया यांच्या घरातून धुराचे लोट बाहेर येऊ लागले. फटाके फुटावे तसे आवाज येत होते. परिसरातील लोक घाबरून घराबाहेर आले आणि त्यांना कळाले की मनोज यांच्या घराला भीषण आग लागली आहे. लोकांनी आत अडकलेल्या कुटुंबाला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू केला. अग्निशामक दलाला फोन करण्यात आले, पण आग इतकी भीषण होती की काही मिनिटातच तिने संपूर्ण घराला वेढलं. 3 तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. या आगीत एकाच कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू झाला होता. नेमकं काय घडलं होतं त्या रात्री आणि एवढी मोठी दुर्घटना कशी घडली, सविस्तर पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी ऋषिकेश आणि तुम्ही पाहताय जनता आवाज डिजिटल. मूळ राजस्थानचे असलेले मनोज फुगलिया इंदोरमध्ये गेल्या 30 वर्षापासून वास्तवास होते. त्यांनी पॉलिमर व्यवसायातून स्वतःचं मोठं नाव कमावलं होतं. त्यांचं 3 मजली आलिशान घर होतं. घरात पत्नी, 3 मुलं, सुना, सगळं काही सुरळीत चाललेलं होतं. 2 दिवसापूर्वीच त्यांचे नातेवाईक उपचारासाठी त्यांच्या घरी आले होते. 17 मार्चच्या रात्री सगळ्यांनी मिळून जेवण केलं, गप्पा मारल्या आणि मध्यरात्री सगळे आपापल्या खोलीत झोपायला गेले. पण हीच रात्र त्यांच्या आयुष्यातली शेवटची ठरणार होती. पहाटे अचानक घराच्या पार्किंगमधून आग लागली. रस्त्यावरून जाणाऱ्या एका व्यक्तीने सर्वात आधी ती आग पाहिली आणि आरडाओरडा सुरू केला. तोपर्यंत आग वेगाने पसरू लागली होती. घरात धूर शिरल्यामुळे सगळे जागे झाले. मोठा मुलगा सौरभ आणि त्यांचे भाऊ बाहेर पडण्यात यशस्वी झाले, पण घरात लावलेलं इलेक्ट्रिक लॉक आणि गेलेली वीज यामुळे आत अडकलेल्यांना दरवाजे उघडता आले नाही. धूर इतका दाट होता की श्वास घेणंही अशक्य झालं. कोणी मदतीसाठी हाकही मारू शकत नव्हतं. सौरभची गर्भवती पत्नी सिमरन ती एकाच जागी बसून मदतीची वाट पाहत राहिली. दरम्यान आगीत गॅस सिलेंडरचे एकामागून एक स्फोट होऊ लागले. आगीने आणखी भीषण स्वरूप धारण केले. घराची भिंतही कोसळली. अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचलं, पण आत जाणंही कठीण होतं. शेवटी शेजारच्या घरातून आत प्रवेश करण्यात आला. त्यांनी आग विझवली. जेव्हा दरवाजे कापून आत प्रवेश करण्यात आला, तेव्हा समोरचे दृश्य अंगावर काटा आणणारं होतं. 8 जणांचे जळालेले मृतदेह निपचित पडून होते. प्राथमिक तपासात समोर आलं की त्या रात्री अंगणात उभी असलेली इलेक्ट्रिक कार चार्जिंगला लावलेली होती. चार्जिंग दरम्यान झालेल्या स्पार्कमुळे कारला आग लागली आणि तिथूनच ही आग संपूर्ण घरात पसरली. घरात पॉलिमर केमिकल्सचे कॅन आणि अनेक गॅस सिलेंडर असल्यामुळे आगीने भीषण स्वरूप घेतलं. प्लायवूड आणि लाकडी इंटेरियरमुळं आग आणखीन वेगाने पसरली आणि सर्वात महत्त्वाचं इलेक्ट्रिक लॉक. वीज गेल्यामुळे दरवाजे उघडले नाहीत आणि आत अडकलेल्यांना बाहेर पडण्याची एकही संधी मिळाली नाही. एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं. या घटनेनंतर पुन्हा एकदा इलेक्ट्रिक वाहनांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. चार्जिंग दरम्यान होणारे शॉर्ट सर्किट, घरगुती सुरक्षा उपाय आणि इलेक्ट्रिक लॉक सारख्या तंत्रज्ञानाचा धोका हे सगळे आता चर्चेत आलं आहे. तुमच्या मते ईव्ही गाड्या खरंच सुरक्षित आहेत का? आणि अशा दुर्घटना टाळण्यासाठी काय केलं पाहिजे? हे तुमचं मत तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.